काय नाव आपलं? माझं नाव आहे अमोल शेषराव राठोड. बरं, वय किती आपलं? वय साधारण 30. बरं, कुठे असता राहायला आपण? मी गेवराई तालुका. अच्छा, व्यवसाय काय आपला? हॉटेल बिझनेस आहे. बरं, तुमचा ऍक्सिडेंट झाला होता? हो, ऍक्सिडेंट. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ शकता? गाडीचा ऍक्सिडेंट. हो, आमच्या ड्रायव्हरने गाडी ट्रॅक्टरवर ठोकली होती. त्यामध्ये झटक्यात मला पायाला झटक्यात लागला होता, म्हणून हिपमध्ये प्रॉब्लेम झाला. बरं, कधी झालं होतं साधारणतः, कुठल्या महिन्यात? पहिल्या महिना. हा, बरं, या वर्षी पहिल्या महिन्यात झालं होतं. 23 मध्ये पहिल्या महिन्यात. त्याच्यानंतर तुम्हाला चालता येत होतं का? नाही, मी झोपून होतो 8 दिवस. बरं, डॉक्टरांना दाखवण्यात आलं होतं? हो, 2 डॉक्टर दाखवले, माझं गाव दाखवलं. बरं, तर माझं गाववाले म्हणले आराम करून होऊन जाईल. हो, त्याने काय झालं? हा, मार कुठे लागला होता? इथं कमरेमध्ये. आता हे खूप म्हणजे कॉमनली बघितलं जातं. मोठे मोठे जे रस्ते बनलेले आहेत आता, ऍक्सिडेंट जे होतात, अपघात जे होतात, तर ह्या अपघातामध्ये दुचाकी 4 चाकी मध्ये जे अपघात होतात त्यामध्ये पायाला कमरेला जो मार लागतो याचे त्वरित इलाज करणं हे आवश्यक असतं. अपघाताबद्दल आपल्या डॉक्टरांना आता काय बोलायचं आहे, अपघातामध्ये जे हाडांचा प्रॉब्लेम येतो त्याच्याबद्दल काय बोलायचं हे आपण आता जाणून घेऊ. आपल्याकडे भारत देशामध्ये रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स म्हणजे रस्त्यावर होणारे अपघात खूप जास्त कॉमन आहेत. युरोपियन कंट्रीजच्या तुलनेमध्ये, अमेरिकन कंट्रीज, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिकेच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणात होतात. दुर्दैव असं आहे की त्या देशामध्ये व्यवस्थाच अशी ठेवलेली आहे की ॲक्सिडेंट झाल्या तातडीने तिथे ॲम्ब्युलन्स जाते, पेशंटला तिथून रेस्क्यू करण्यात येतं, प्राथमिक ट्रीटमेंट ज्याला आपण प्रायमरी रिससिटेशन म्हणतो तातडीने देण्यात येतं, तिथून हॉस्पिटलमध्ये लवकर घेऊन येण्यात येतं, प्रॉपर गायडन्स मिळतं, ट्रीटमेंट होऊन जाते. आपल्याकडे तेवढ्या व्यवस्थित प्रकारे सिस्टम नाही आहे. पहिल्याच्या तुलनेत बरीच इम्प्रूव्हमेंट आली आहे सध्या, पण अजूनही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की डोक्याला, छातीला किंवा पोटाला काही मार लागला आहे की नाही, कारण हा मार जीवघेणा होऊ शकतो. त्यामुळे ॲक्सिडेंट झाल्या आपल्या देखणीमध्ये, जाणणाऱ्यांमध्ये किंवा रस्त्यावर तुम्ही ट्रॅव्हल करत असताना कोणाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर सर्वप्रथम तिथे जाऊन हे बघायला पाहिजे की पेशंट शुद्धीवर आहे का, व्यवस्थित बोलत आहे का, डोळे उघडत आहे का. नस बघायची जर कोणाला माहिती असेल तर नस बघू शकतो. त्यांना विचारायचं त्यांना त्रास कुठे होत आहे, कुठे दुखत आहे, कुठे काही ऑब्व्हियस फ्रॅक्चर आहे का, म्हणजे पाय किंवा हात मोडलेला आहे का, हे जाणून घेणे. लवकरात लवकर ॲम्ब्युलन्सला फोन करणे. आपल्याकडे 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सची सुविधा आता गव्हर्नमेंटने चांगल्या प्रकारे. सर, पण होतं काय, हा, चोर सोडून सांगण्याच्या तर फाशी मिळायला लागली. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या समोर जरी झालं तरी म्हणजे असं विशेष असं लक्ष देत नाही. आणि हे जर याच्यातून जर सूट मिळाली तर कुणी पण मग तो आपल्या गावाचा असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, त्याला ती मदत मिळू शकते. परंतु या कारणामुळं, कारण पोलीस काय करतात, जो धडक दिलेला ऍक्सिडेंट ज्याने केला असतो निघून जातो, आणि पाठीमागून येणार त्याला त्याच्यात थोडीशी भावना जागृत झाली की त्याला असं वाटतं की आपण मदत करावी. परंतु काय होतं की मदत करणाऱ्याला जर तुम्ही तुरुंगवासात जर पाठवत असेल तर याचा उपयोग होत नाही. बरोबर आहे, अतिशय चांगला पॉईंट मांडला तुम्ही. मी सांगू इच्छितो, ह्या फील्डशी संलग्न असल्यामुळे मला थोडीशी माहिती आहे की जेव्हा ॲक्सिडेंट होतो आणि तुम्हाला दिसतं की ॲक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये इन्व्हॉल्व नव्हता, तुमच्यामुळे झालेला नाही आहे, त्यामुळे मनात एक भीती असते, मला कशाला कोर्ट केसमध्ये पडायचं आहे. जरीही मला आरोपी म्हणून जर पोलीस डांबणार नसतील तुरुंगामध्ये, तरीही मला कोर्ट कचेरीमध्ये अडकावं लागेल की बाबा तुम्ही होतात तिथं, आय विटनेस होतात, तुम्हाला नंतर जितक्याही तारखा होतील फ्युचरमध्ये तिथं यावं लागेल, परेशान व्हावं लागेल, मी कशाला परेशान होऊ. यासाठी कोर्टाने प्रबंध केलेला आहे की कंपल्सरी नाही की तुम्ही आय विटनेस आहातच म्हणून. त्या पेशंटचा जीव वाचवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्या कारणास्तव आपण पेशंटकडे लक्ष देऊन आपण अडकणार नाही आहोत ह्या भावनेबद्दल निश्चिंत राहण्याची गरज आहे. पेशंटची ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही फक्त हे सांगू शकता की मी ॲक्सिडेंट झालेला बघितला नाही आहे, जे काही सत्य असेल ते सांगायचं. फक्त पेशंटची मदत करत होतो, कोणालाही आरोपी म्हणून डांबण्यात येत नाही, एवढं मी सुनिश्चित करू इच्छितो. लवकरात लवकर पेशंटला ट्रीटमेंट मिळाल्यानंतर
जीव वाचण्यामध्ये आणि जीव जाण्यामध्ये किंवा जीव वाचला तरीही डोक्याची इंजुरी सिव्हिअर होऊन मग परमनंट लकवा, परमनंट बेड रिडन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तातडीने पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही थोडीफार मदत आपल्याच्याने होऊ शकते ते आपण करायला हवी. ठीक आहे. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की फ्रॅक्चर झाल्यानंतर आपण जेव्हा हे डॉक्टरांकडे जातो, प्रॉपर सजेशन मिळणं, प्रॉपर गायडन्स मिळणं की ह्या फ्रॅक्चरसाठी काय ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे जेणेकरून सगळ्यात चांगला आउटकम येईल हे मिळणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं होत नाही, आपल्याला जागरूकता नसते की ह्या गोष्टीसाठी, ह्या व्याधीसाठी आपण नेमकं कोणत्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळ थोडीशी हेळसांड होती, पेशंटला चुकीच्या गायडन्समुळे ट्रीटमेंट डिले होती. थोडंफार तसंच राठोड यांच्यासोबत झालं होतं. पहिले त्यांना गायडन्स असं मिळालं होतं की बेड रेस्ट घ्या, तर एकदम बॉल नीट होऊन बसेल. बेड रेस्ट घ्या, 1 महिनाभर आराम करा, ते फ्रॅक्चर भरून जाईल, नंतर व्यवस्थित चालता येईल. जेव्हा त्यांना हे कळण्यात आलं की नाही, त्यांनी दुसरीकडे ओपिनियन घ्यायला पाहिजे, तेव्हा त्यांची ॲक्सिडेंट झाल्यानंतर किती दिवसांनी इकडे आगमन झालं? साधारणतः 15 दिवसात. 15 दिवसानंतर ते आले. तोपर्यंत होतं काय की फ्रॅक्चर चुकीच्या पोझिशनमध्ये जोडायला ऑलरेडी लागलेलं असतं. तिथे ट्रीटमेंट सुरू करणं म्हणजे जे की वाकडं जोडत आहे त्याला साफ करून बरोबर पोझिशनमध्ये ठेवून मग त्याच्यावर प्लेट स्क्रू जे काही बसवायची गरज पडते ते आपण करतो. त्यामुळे रिझल्ट थोडासा कमकुवत येतो. तेच जर वेळी बरोबर गायडन्स मिळाला तर चांगलं होऊ शकतं. तर त्यांना झालं काय होतं, आपल्या हिप जॉईंट म्हणजे खुब्याचा जो सांधा असतो, मांडीचं मोठं हाड आणि कमरेच्या हाडामध्ये एक सांधा असतो. 2 हाडांच्या मध्ये एक हाड असतं मांडीचं, जे वर येऊन अशा प्रकारे दिसतं. ते खालचा भाग काढण्यात आलाय, वर येऊन एक बॉल बनवतो. आणि आपल्या कमरेच्या हाडामध्ये एक खड्डा असतो, त्याला आपण कप म्हणतो, ॲसेटाबुलम म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये. त्यांचा एक सांधा बनतो. जेव्हा आपण गुडघा वाकवतो, सरळ करतो, मांडी घालून बसतो, उकड बसतो, चालतो फिरतो, सगळी हालचाल ह्या इथेच होत असते. दुर्दैवाने जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता त्यांचा हा जो कप होता याचे बरेच तुकडे झाले होते, 3-4 तुकडे झाले होते आणि हा बॉल निष्ठून बाहेर आला होता. याला आपण फ्रॅक्चर डिस्लोकेशन म्हणतो हिप जॉईंटचं. ही एक मेजर इंजुरी आहे. याच्यामध्ये होतं काय, आपल्याला नुसता बॉल आतमध्ये बसवून तशीच बेड रेस्ट घेतली तर हे जे तुकडे असतात चुकीच्या पोझिशनमध्ये जोडतात, जेणेकरून हा जॉईंट अनस्टेबल होणे, वारंवार बाहेर निष्ठून जाण्याची शक्यता जास्त असते. सर, ते नैसर्गिकरित्या सुद्धा ते शरीरात आतमध्ये काम चालू असतं का? काय म्हटलं? नैसर्गिकरित्या समजा उदाहरणार्थ यांनी उपचार घेतला नाही, बरं, तर नैसर्गिकरित्या हे कार्य जे आहे हाडांचं ते नैसर्गिकरित्या चालू असतं. बिलकुल बरोबर. फ्रॅक्चर जेव्हा होतं, हाडाचे 2 किंवा जास्त तुकडे होतात, तेव्हा आपोआपच शरीर त्यांना जोडण्यासाठी नवं हाड निर्माण करतं आणि त्यांना एकमेकांसोबत जोडत असतं. उद्देश डॉक्टरांचा काय असतो की ते जेव्हा जोडत असतं फ्रॅक्चरच्या तुकड्यांना त्या पोझिशनमध्ये, त्या आकारामध्ये पकडून ठेवायचं असतं ज्या आकारामध्ये निसर्गाने त्यांना बनवलेलं आहे. नाहीतर होतं काय, ते वाकडं जोडतं, मग पायामध्ये बाक येतो किंवा बरेच वेळ हालचाल तिथे होत असल्यामुळे जुडतच नाही. त्यामुळे आतमध्ये प्लेट स्क्रू बसवून आपण व्यवस्थित पोझिशनमध्ये ठेवल्यानंतर एकतर तातडीने आपल्याला त्या अवयवाची हालचाल सुरू करता येते, बेड रेस्टमध्ये राहण्याची गरज नसते, चालता येतं, फिरता येतं, सुरुवातीला कदाचित वॉकर पकडून चालता येतं, रिहॅबिलिटेशन फास्ट होतं आणि पूर्वव्रत स्थितीवर पूर्णपणे येता येतं. तो बेनिफिट असतो सर्जरीचा. तर जेव्हा याचे तुकडे झाले होते, तुकडे विस्खळीत होते, पसरले होते इकडे तिकडे, ते जरी जुडले असते तर ते तशा विस्खळीत परिस्थितीत जुडले असते. हा जो कप आहे त्याच्या आकारामुळे हा बॉलला इथेच पकडून ठेवतो, बाहेर निष्ठू देत नाही. विस्खळीतरित्या जुडल्यामुळे तो वारंवार निसटला असता. तुम्ही चालायला गेले, निसटला. तर हे होता कामा नये. म्हणून आपल्याला ह्या तुकड्यांना व्यवस्थित जागेवर ठेवावं लागतं, आतमध्ये प्लेट स्क्रू बसवावे लागतात. ही एक मेजर सर्जरी आहे. आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया. बजाजमध्ये आल्यानंतर ट्रीटमेंटचा अनुभव कसा होता? ट्रीटमेंट एकदम व्यवस्थित भेटली. त्यानंतर डॉक्टर साहेब आम्हाला एकदम चांगले भेटले. दुसरं स्टाफ बी एकदम चांगली होती, काही विषय नव्हता. टाइम टू टाइम ज्या सुविधा द्यायच्या होत्या त्यांनी दिलेल्या आहे. आणि आमचं साधारणतः आता 12 महिने होता ऑपरेशन. असं कोणची तकलीफ नाही, कोणचं म्हणजे त्रास तर जाणवतच नाही. ऑपरेशन केल्यापासून एकदम व्यवस्थित चालता येतं, फिरता येतं, त्यानंतर पळता येतं. अजून गाडी बिडी जे चालित आहे ते सारं चालित जसं पहिलाच होतो तसंच सध्या झालेलं. ऐकून चांगलं वाटलं.
ह्या फ्रॅक्चरमुळे त्यांच्या आयुष्यावर कुठलाही दुष्परिणाम पडलेला नाही आहे. पहिल्या स्थितीमध्ये परत आलेले आहेत ते आणि सगळं काही करू शकतात जे पहिले करत होते. तुम्हाला काही सांगायचं काय व्यवस्थित हॉस्पिटल एक नंबर आहे, काय अडचण नाही. इथले डॉक्टर बी आहे चांगले, त्यानंतर स्टाफ बी एकदम व्यवस्थित आहे आणि जिथं आपण राहतो ते तिथली साफसफाई बी एकदम व्यवस्थित आहे. मला अनुभव चांगला आहे. माझे 2 ऑपरेशन इथंच झालेले आहेत.